मी संदेश डायरामराव. SDR लाईफ व्लॉग चॅनल्समध्ये मी आपले मनापासून स्वागत. मी आज आपल्याला घेऊन जात आहे वांगणी गावातील कडवपाडा हनुमान मंदिरात. लवकरच आपण तिथे पोहोचायचं आहे. 10 मिनिटाचं अंतर आहे. हा वांगणी रेल्वे स्टेशनकडून येणारा रोड आणि इकडे आपल्याला जायचं आहे कडवपाड्यासाठी. मित्रांनो, आपण कडवपाडा गावाजवळ पोचलेलो आहे. हा इकडे गाव आहे, जवळच गाव आहे आणि इकडून आपण हनुमान मंदिराकडे जाण्याचा ह्या रस्त्याने आपण पुढे जात आहोत. डोंगरावरील मंदिर खूप सुंदर असा देखावा बघायला मिळेल आणि सकाळची वेळ आहे. सकाळची वेळ 8 वाजताची वेळ आहे. थंडीचं वातावरण असल्या कारणाने खूप गुलाबी थंडी अशी पडलेली आहे. अशा प्रकारे आपण मंदिराजवळ पोहोचलोय आणि सुरुवातीला महादेव मंदिर, एक छोटंसं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. त्याचं पहिलं मी तुम्हाला दर्शन करून आणतो. आता आपला श्री महादेव मंदिराचा दर्शन झालेला आहे आणि आता तुम्हाला मी श्री हनुमान शनी मंदिरामध्ये प्रवेश करत आहे. तर चला. अरे, आपण श्री हनुमान शनी मंदिराचं दर्शन केलेलं आहे आणि तुम्ही तो जवळून पाहिला. तर हनुमान मंदिराचं दर्शन जर झालेलं आहे आणि आता आपण आजूबाजूचा परिसर थोडासा फेरफाट करतो. बावीस तारखेला श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा या मंदिरात संपन्न झाला आणि काही या मंदिरामध्ये श्री राम प्रभूंच्या काही रांगोळ्या काढलेल्या ते तुम्हाला मी जवळून घडून दर्शन. तर ही पहा, श्री राम प्रभूंची सुंदर अशी ही रांगोळी काढलेली आहे.
अशा रीतीने मित्रांनो तुम्हाला मी श्री हनुमान शनी मंदिराचे दर्शन दिलेलं आहे. तुमचा मी निरोप घेतो आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. प्रथम माझ्या चॅनलवर जर आला असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.